ओके. नमस्कार मित्र, कशात तुम्ही? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ॲक्च्युली हिमालयनमध्ये KTM 390 ॲडव्हेंचरचा पण मिरर कसे फिट करतो आहे ना, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बेसिकली तुम्हाला लागणार आहेत KTMचे हे मिरर, जे मी तुमच्यासाठी जे घेऊन आलेलो आहे. ते लेफ्ट आणि एक राईट साईडचं आहे. त्याचा पार्ट नंबर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगेन काय आहे, आणि त्याच्यासाठी लागणारे जे नेसेसरीज आहेत ते पण तुम्हाला मी फोटोजमध्ये क्लिक करून तुम्हाला दाखवेन. स्पेशली हा नट आणि बोल्ट आहे, त्याच्यासाठी हे स्पेसिफिक जे बोल्ट येतात तेच लागतात. हा लेफ्ट आणि एक हा राईटचा आहे. चूज करताना जरा केअरफुली चूज करा, कारण याचे थ्रेड एक अँटी क्लॉकवाईज आहेत आणि क्लॉकवाईज आहेत. हे चूज करताना जरा व्यवस्थित चूज करा. लेफ्ट साईडचा फिट करूया. त्याच्यामध्ये मी हा छोटासा एक वायसर टाकलेला आहे, तो पण तुम्हाला मी फोटोमध्ये दाखवतो केवढी साईज आहे. आम्हाला वाटतं 13चं कट वायसर असं काहीतरी म्हणतात त्याला. तो वाला वायसर आहे, तो याच्यात आपण टाकतो आहे, कारण त्याच्यातनं स्पेस राहते थोडी नटबोल्टमध्ये. हे मिरर जे आहेत ते तुम्ही तुमच्या हिशोबाने फिट करा, म्हणजे विजन कसं असेल ते तुमच्या चॉईसच्या हिशोबाने तुम्ही फिट करा, कारण याची अलाइनमेंट खूप गरजेची आहे. इकडनं वरनं टाईट केलं तर खालनं लूज होतं आणि वरनं टाईट केलं तर खालनं लूज होतं, असं काहीतरी आहे. सो बेसिकली आपले मिरर फिट झालेत, तुम्ही बघू शकता. सो बेसिकली मिरर सगळे फिट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. एकदम परफेक्ट कंपनी फिटेड सारखे झालेले आहेत. फक्त तुम्हाला त्याचे जे पार्ट्स मी तुम्हाला दाखवले ना, ते तुम्हाला जरा प्रॉपर शोधावं लागतील, त्याशिवाय हे फिट होणार नाही, नाहीतर खूप जुगाड करायला लागतील. सो बाय द एंड हा लुक येतोय गाडीला, आणि विजन पण चांगला आहे.